नमस्कार गणेश भाऊ. नमस्कार नमस्कार नमस्कार. काही नाही, तुमच्या असं भेटीला आलो होतो बाबा की तुमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता मला की जे युद्ध थांबलेलं आहे, पहलगामवर जो हल्ला झाला त्याच्यानंतर सिंदूर ऑपरेशन आपल्या देशाच्या सरकारनं राबवलं आणि त्याच्यानंतर युद्धाची भूमिका सुरुवात झाली, पण सुरुवात झाल्यावर ते एकदम पूर्णविराम झाला आणि तुमची भूमिका नेहमी बीजेपीच्या विरोधात मी पाहिलेली आहे की तुम्ही जेव्हा जेव्हा विषय येतात तेव्हा बीजेपीच्या विरोधातच तुम्ही तुमचे लेख म्हणा किंवा तुमचे विचार मांडत असता. मग आता हे बीजेपीचं सरकार यांनी संजय राऊत यांनी सुद्धा बोलून चुकले की पंतप्रधान मोदींची जेव्हा 36 इंचाची 56 इंचाची छाती होती, आता कुठं झुकली? ते अमेरिकेला झुकली का अधिक कायसाठी झुकली? किंवा काँग्रेसवाल्यांचं एक तसंच मत आहे, एक प्रभाव त्यांचा असा बोलत आहे की हे युद्ध थांबायला पाहिजे नव्हतं. तर प्रथम माझ्या चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो आणि तुम्ही पहिले असे पर्सन आहात का मी जेव्हा जेव्हा व्हिडिओवर आवाहन करतो किंवा तुमच्या माझ्या जर भूमिका चुकल्या असल्या तर तुम्ही प्रत्यक्षात गन्ना काफंडा युट्यूब चॅनलवर येऊन मला ते विचारू शकता आणि पहिले या युट्यूब चॅनलवर येऊन मला प्रश्न विचारले तुम्ही पहिले, त्याबद्दल तुमचं गन्ना काफंडा युट्यूब चॅनलवर स्वागत. आतापर्यंत मीच लोकांना विचारत होतो, पण आज परिस्थिती माझ्यावर सुद्धा आली की नाही ज्यांना मग राहिला विषय तुमचा बाकीचा. तुम्ही जे बोलले की बाबा माझी भूमिका हे बीजेपीच्या विरोधात असते, ठीक आहे, तुमची बरोबर असू शकते, कारण मी बीजेपीच्या विरोधात असते माझी भूमिका, पण जे महाराष्ट्रात जो राजकारणाची संस्कृती होती ती संस्कृती पार मुख्यमंत्री तुमचे तुम्हाला राग गेला, त्या स्पष्ट भूमिकेसाठी आता मी प्रसिद्ध आहोत. त्यामुळे महाराष्ट्रात जी फोडफाड हे राजकारण झाले 50% जे काय असतील ते, त्यामुळे ते मला बसलं म्हणून मी त्या प्रामुख्याने त्यांच्या विरोधात भूमिका मांडतो. माझ्या प्रत्येकच भूमिका हा बीजेपीच्या विरोधात नसते. आता राहिला तुमचा मेन प्रश्न की हे जे मोदी इथे झुकले का, या युद्धानं काय साध्य केलं? लोक म्हणतात की मोदीजी झुकले. माझं असं म्हणणं आहे, मी मोदीजीच्या विरोधात भूमिका घेतो, त्यांच्या ज्या मला भूमिका पटल्या त्याच्या विरोधात मी भूमिका घेतो, पण या वेळेला गजानन भाऊ मोदी झुकले जरी असतील पण त्यांनी सर्व देशांना झुकवलं. एक साधा प्रश्न आहे, सिंधू करार किती वर्षाचा होता? झालेला होता 1971-62 मध्ये ते सिंधू करार झालेला होता, नेहरूजींनी केला. त्या सिंधू कराराला स्थगिती देणारा पहिला पंतप्रधान कोण? ते पंतप्रधान नरेंद्र मोदी. 370 साठी जे भानगड होते काश्मीरमध्ये बरेच दिवसापासून आणि ते आतापर्यंत हटलं नव्हतं, पण ते या मोदी सरकारनं तेही हटवलं. आता पहलगाम मध्ये जो हल्ला झाला, लोकांचं म्हणणं होतं की बा तिथे पोलीस चौकी किंवा काही नव्हतं, पण माझं लोकांना सांगणं आहे की जिथं शांतता आहे तिथं पोलीस प्रोटेक्शन द्यायची काही जरूरच नाही, कारण की काश्मीर हे शांत झालेलं होतं म्हणून तिथं पोलीस प्रोटेक्शन दिलं नाही. पण ते काश्मीर शांत झालं आणि काश्मीरमधले लोक हे भारताच्या कडे चालले म्हणून त्यांनी तिथे तो हल्ला घडवून आणला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे पहिली वेळ आहे की भारतातले ओबीसी सारखे मुसलमान पाकिस्तानच्या विरोधात भूमिका घेऊन आले. माझं तर हे म्हणणं आहे की या भारतातला जर एखादा मुसलमान तो जर पाकिस्तान जिंदाबाद जर म्हणत असेल, त्याला देशद्रोहाच्या खाली अटक करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी. दुसरी गोष्ट अशी, मला सांगा, ब्रह्मोस, तेजस, आकाश हे जे इंडियाने बनवलेले क्षेपणास्त्र आहेत आणि ते क्षेपणास्त्र आपले सक्सेस झाले म्हणजे मेड इन इंडियाची जी भूमिका होती मोदीजींची ते इथं कुठंतरी दिसून राहिली आपल्याला का बा हे आपले, आणि त्याचाही फरक असू शकते त्यांचं. मी तेच बोलतोय की अमेरिका आणि चायना आणि पाकिस्तान यांनी जे युद्ध चालू असताना तिथे रोखलं, याचं प्रमुख कारण असं आहे की आज या जगात चायना, अमेरिका, फ्रान्स, रशिया यांचे डिफेंड करणारे जे अस्त्र आहेत त्यांची खरेदी जास्तीत जास्त होती ती. पण आज सारं उलट झालं. आज उलट असं झालं की आपल्या भारतीय इंडियन जे क्षेपणास्त्र आहेत म्हणजे डिफेंडर आहेत त्यांनी त्यांचे क्षेपणास्त्र म्हणजे चायनाचे आणि अमेरिकेचे आपल्या इथे एकही सक्सेस झालं नाही आणि वापरायची गरज पण पडली नाही. त्यांचे जे अस्त्र होते ते डिफेंड केले, म्हणजे पाकिस्तानने जेवढी त्याच्यानंतर आपण काय म्हणतो ते ड्रोन सोडले ते पूर्ण निष्क्रिय केले.
एक विशेष म्हणजे लेझर जे आहे की अचूक आपण जो मारा केला पाकिस्तानचे जे तळ किंवा हे सर्व फोडले त्याच्यावर जो अचूक मारा केला ते लेझर प्रणाली फक्त रशिया, फ्रान्स आणि भारताजवळ आहे, ती चायनाजवळ नाही. की आता भारताचे क्षेपणास्त्र म्हणा की ड्रोन म्हणा की डिफेंड करणारे जे रडार आहे त्याची मागणी जास्तीत जास्त आता जगात होणार आहे. हा सर्वात नुकसान होणार आहे ते चायना, अमेरिका, फ्रान्स यांना. मग याची धास्ती म्हणून तर यांनी ते आता तुम्ही बरोबर बोलले. या धास्तीमुळे काय झालं, अमेरिकेपर्यंत काय बोलत होती अमेरिका की मधात आम्ही पडणार नाही. पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं होऊ शकते या युद्धामुळे आपला एक फायदा असा झाला की जगात आपण कुठलेही म्हणजे अणुबॉम्ब जरी टाकला तरी डिफेंड करायची ताकद आपल्या भारतात असू शकते असा धाक हा जगात गेला. म्हणून चालू याच्यात आपण तळ फोडले, त्यांचं ते हे केलं, पण आपण कुठल्याही प्रकारची त्यांच्या लोकांना नाही मानवहानी केलेली नाही, मानवहानी केली नाही. त्यामुळे आपण आपल्या आखात्यात राहून आज पाकिस्तान 20 वर्ष मागे गेलो. आपले काय एक दोन पडले असतील समजा मीडियावर दाखवले नाही. यामुळे अमेरिका चायना धास्तावला आणि या धास्तावल्यामुळे अमेरिकेने त्वरित युद्ध थांबवलं. आणि जे थांबलं आता थांबवण्यामागे भारताचा एक अजून एक हे फायदा असा आहे की त्याच्यात जे आपण अस्त्र तयार केले याचं मार्केटिंग म्हणा किंवा त्याचं जे असते फायदे आहेत बा, हे आज त्यांना अमेरिकेला दिसून आलं की नाही बा भारतही कुठं कमजोर नाही. आता भारत हा देश स्वतंत्र काहीही करू शकते. आज यांच्याकडून सर्व देश थपकले. आता लोकांचं लक्ष आहे हे मोदीकडे म्हणजे भारताकडे. आता हे जे बोलतात त्यांना विरोध म्हणून बोलावं लागते, पण आता माझी प्रखर भूमिका अशी असते की जे खरं आहे ते मी मांडतो. आणि म्हणूनच मी तुमच्याजवळ तो प्रश्न विचारायला याच्यासाठी आलो बा, तुम्ही प्रखर एक भूमिका मांडणारे आणि उत्तर देणारे माणसं आहे. तुम्ही नेहमी बीजेपीच्या विरोधात बोलत आले, पण आज मला हेच पाहत होतं की आज हे झालेलं योग्य आहे का अयोग्य, गणेश भाऊच्या तोडून आपल्याला ऐकायचं आहे. नाही, हे माझ्या लक्षात आलं की तुम्ही ज्याप्रमाणे मला फोन केला की आज गणेश भाऊ बोलत, तसं न बोलता मला तुम्हाला डायरेक्ट तुमच्या युट्यूबवर बोलायचं म्हणजे तुम्ही फार तयारीनिशी आलेले होते. मी जर समजा याच्या विरोधात बोललो असतो मोदीच्या तर नक्कीच आज मी फेल पडलो असतो. मी युट्यूब चॅनलवर माघार याच्यासाठी घेत नाही, जे खऱ्या गोष्टी असतात ते मांडले आहे. खऱ्या गोष्टी मांडल्याच पाहिजे. आपण जर खऱ्या गोष्टीला मानलं नाही तर मग आपण काय आहोत हे लोकांना माहिती कसं पडणार. फक्त माझं असं एवढंच म्हणणं आहे की जे थांबले त्यानंतर युद्ध थांबवलं जरी असेल मोदींनी, पण आज जगात मोदी हे झाले ना, त्याच्यानंतर पाण्याच्या करारावर त्यांनी स्थगिती दिली. नाही, हे जे करार त्यांनी जे जुने करार होते ते थांबवले. आता मोठे मोठे निर्णय याच्यावर तुम्ही बोलले, त्या 370 सारखे समजा ते आता राम मंदिर आहे हे लोक जातीवादी म्हणू शकतात, त्याच्यावर मी बोलू शकत नाही. पण लोक जे म्हणतात की बा 56 इंचीसाठी, माझं तर असं म्हणणं आहे की ते 56 इंची ते 60 इंची झाली. आता 60 इंची झाली, 56 इंची हा भाग वेगळा. पण कसं असते आता युद्ध जर समजा झालंच असतं यात काही आर्थिक हानी होती आपली, आणि कुठं आर्थिक हानी होऊन जर आपल्याला काही यश भेटत असं नुकसान होत असेल तर ती योग्य नाही आहे. कुठंतरी तोही देशानं विचार केला असं, नेतृत्वानं विचार केला असं. आता काही लोकांचं म्हणणं असं पडलं की हे थांबायला नव्हतं पाहिजे, पण याच्यात थांबलं नसतं तर आर्थिक हानी झाली असती. पहिली वेळ आहे म्हटलं की मोदी साहेबांनी सर्व विरोधी पक्षांनी एकजूट होऊन ती काश्मीरमधल्या मुसलमानांनी, ओबीसी सारख्या मुसलमानांनी आणि अमर अब्दुल्ला सारखे जे तिथचे मुख्यमंत्री आहेत ते आज सोबत आहेत. म्हणजे एका काळात जे बीजेपीच्या विरोधात असणार आहे, प्रखरतेनं काँग्रेससोबत असणारे फारुख अब्दुल्ला हे आज त्याची संस्कृती, त्यांच्याच घरचे नेहमी मुख्यमंत्री होत आलेले आहेत, एकाच कुटुंबातले, तर ते सुद्धा सोबत आहेत. नाही, हे जे तुमचं जे आहे की बा माझी प्रखर भूमिका हीच आहे. जे झालं जे कारगिलमध्ये साध्य झालं नाही ते या वेळेस या युद्धातून असं साध्य झालं की आज आपण क्षेपणास्त्र जे डिफेंड केले की भारतात कुठेच हानी झाली नाही. हा सर्वात एक इम्पॅक्ट जगावर पडला. आणि येणाऱ्या काळात भारताची शस्त्र सामग्री हे लोकांपर्यंत म्हणजे जगात पोहोचवण्याची नाही, त्याला डिमांड राहील असं म्हणण्यास काही हरकत नाही. पण माझं तुम्ही जे म्हटलं की बा बीजेपीच्या विरोधात तुम्ही भूमिका घेता, माझी बीजेपीच्या विरोधात भूमिका नाही आहे. बीजेपीने जे करतात, आता लाडकी बहीण आहे त्यांनी केली, आता देतो म्हणतात, त्याच्यानंतर कर्जमाफी सर्व चालूच आहेत, लाडक्या बहिणीचे पैसे. इकडे शरद हा उपमुख्यमंत्री काय बोलते
नाही, ते जरी काही बोलत असेल तरी ज्या योजना चालू केल्या शासनानं त्या योजना बाबतीत मी जर बोलत झालं ते सर्व चालू आहे. आणि एक कर्जमाफीचा जो विषय आहे त्यांनी काय म्हटलं की आम्ही सत्तेत आल्यानंतर कर्जमाफी करू. त्याला अजून 5 वर्ष सरकार आहे. म्हणजे तुम्हाला 5 वर्षात ते निर्णय त्याचा घेऊ शकतो. म्हणजे 5 वर्षात आणि 5 वर्षात जर त्यांनी निर्णय घेतला नाही तर जनतेच्या समोर पुन्हा त्यांना जाणार. 15 लाख रुपये टाकतो ते टाकले जाऊ दे. आता 15 लाखाचा तो खूप जुना जुनाने पण आश्वासने दिलेले अशा ज्या भूमिका आहेत त्याच्यामुळे मी बीजेपीच्या विरोधात बोलतो. आता तो विषय होता, आपला विषय होता युद्धावर. आता तो विषय इकडे आणून निघू की त्याच्यासाठी मग ही चर्चा वाढली आणि लोक बोर होतील. तुम्ही आज माझ्या चॅनलवर येऊन जे मला माझी प्रतिक्रिया ऐकली, मी स्पष्ट असल्यामुळे जे ठाममत मानतो, जे खरं असतं तेच मानतो. आज तुम्हाला याच्यातून प्रत्यय आला असेल. प्रत्यय आला आणि मी खूप आनंदी झाला की तुम्ही जे व्यक्तिमत नेहमी मांडता हे सत्यतेच्या बाजूने असते. आज हे मला प्रखरतेनं जाणवलं की आज मी तुम्हाला जे प्रश्न केले मी मुद्दाम त्याच विचार प्रश्न करणार होतो की बा गणेश भाऊ याच्यावर तुमचं मत काय आहे. एक माझा अभ्यासून झालं की हे युद्ध जे थांबलं याच्या मागे काहीतरी देशाचे म्हणजे माझी जी भूमिका तेच तुमची माझी भूमिका होती. मला फक्त तुमच्या तोंडून ऐकायचं होतं आणि जनतेपर्यंत पोहोचवायचं. हे खरं असते. खोटं बोलताना तो खोटा पडते. जसे संजय राऊत बडबड करतात तसा मी खोटा पडलो असतो, पण माझी प्रामुख्याने जी भूमिका ती मांडली. धन्यवाद. आपण माझ्या चॅनलवर येऊन माझी मुलाखत घेतली त्याबद्दल नमस्कार. धन्यवाद.